जय सियाराम मंडळी, मी तृप्ताली कोवे आपणा सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत करते उपपेठ पूर्व विदर्भ नागपूर या दिंडीतून। आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2025 जी निघाली आहे 11 सप्टेंबर 2025 रोजी। काल दिनांक 11 सप्टेंबर 2025 या वसुंधरा पायी दिंडीचा शुभारंभ झाला। भाविकांच्या डोळ्यात अपार उत्सुकता, हृदयात भक्तीचा आनंद याने संपूर्ण परिसर दुमदुमला होता। मंगलशा वातावरणात प्रारंभी उपपीठ पूर्व विदर्भाचे सहपीठ प्रमुख सुरेश रामाजी लाखे यांनी सपत्नीक जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध प्रतिमेचे संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे षोडशोपचारे पूजन केले। त्यानंतर धुपारती संपन्न झाली। नंतर सुंदर सजविलेल्या रथात जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची सिद्ध प्रतिमा स्थापन करून ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदुंगाच्या निनादाने दिंडीचे प्रस्थान झाले। नियोजित मार्गात ठिकठिकाणी अतिशय जल्लोषात दिंडीचे स्वागत करण्यात आले। ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या, फुलांची उधळण, जय सियाराम या घोषणांनी सर्व वातावरण प्रफुल्लित झाले होते। झाडे लावा, पाणी वाचवा, प्रदूषण रोखा या जनजागृतीच्या संदेश फलकांनी भक्ती व सामाजिक संदेश याचा संगम साधला होता। आज 12 सप्टेंबर 2025 आणि या वसुंधरा दिंडीचा दुसरा दिवस। आपण पाहत आहात अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीसधाम प्रणीत रामानंद संप्रदाय तर्फे आयोजित वसुंधरा पायी दिंडी 2025। मंडळी, या वर्षी ही वसुंधरा पायी दिंडी ही मार्गक्रमण करत आहे उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून। त्याचबरोबर उपपीठ तेलंगणा, उपपीठ मराठवाडा माऊली माहेर सिमुरगावाड, उपपीठ उत्तर महाराष्ट्र, उपपीठ मुंबई, श्री क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर उपपीठ गोवा अशा एकूण 7 पीठांमधून ही दिंडी मार्गक्रमण करणार आहे। वसुधैव कुटुंबकम म्हणजेच ही संपूर्ण पृथ्वीच आपलं कुटुंब आहे। संपूर्ण जगाला भेडसावत असलेल्या ग्लोबल वॉर्मिंगच्या या संकटापासून तिचं रक्षण करणे, तिचं संवर्धन करणे, तिची जोपासना करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। आणि म्हणून पर्यावरण संवर्धनाचा हा मौलिक संदेश घेऊन दिनांक 21 ऑक्टोबर 2025 या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या जन्मोत्सवानिमित्त ही वसुंधरा पायी दिंडी निघाली आहे। तब्बल 1022 किलोमीटरचे अंतर 40 दिवसात पार करीत श्री क्षेत्र नाणीसधामच्या दिशेने। मंडळी, उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर या दिंडीचे हे सलग दुसरे वर्ष। वसुंधरेचं संवर्धन करणे, तिची जोपासना करणे ही तर आपली नैतिक जबाबदारी आहेच, पण त्याचबरोबर गुरु शिष्याचं नातं अतूट करण्याचा हा सुवर्ण क्षण म्हणजेच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचा जन्मोत्सव सोहळा। चला तर मग या वसुंधरा पायी दिंडीमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन या दिंडीचा आनंद घेऊया। जय सियाराम। आज दिंडीचा दुसरा दिवस आणि सकाळच्या मंगल प्रहरात धुक्यांची सर्वत्र जणू चादर पसरलेली शीतल अशा वातावरणात काकड आरती संपन्न झाली। आपण पाहतोय सर्व यात्रिकींनी आपले सर्व प्रातविधी आटोपून सुंदर असा पोशाख परिधान केलेला आहे। पृथ्वी माता आता घेईल सुखाचा श्वास, जनजागृती हाच वसुंधरा पायी दिंडीचा ध्यास।
हा महान संदेश प्रत्येकाच्या पोशाखावर लिहिलेला आपल्याला दिसून येत आहे. दिंडी प्रशासनामार्फत सकाळचा चहापान आणि नाश्त्याची उत्तम व्यवस्था देखील केलेली आहे. चहापान आणि नाश्ता करून मंदिरामध्ये हाती टाळ आणि झेंडे घेऊन जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांच्या पूजनासाठी सर्व यात्रिकी उपस्थित झाले आहेत. सर्वत्र आनंदी आनंद दिसून येत आहे. अशा भक्तिमय वातावरणात संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर या पीठाचे पीठ प्रमुख श्री राजेंद्र केशवराव भोयर यांनी सपत्नीक जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन केले.
आपण पाहतोय पीठातील सर्व महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या हस्ते पायदिंडीत जाणाऱ्या सर्व यात्रिकींना तिलक लावून, उपरणे आणि टोपी घालून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिला सुवासिनी यांनी आरती ओवाळून औक्षण केले. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. रामानंद संप्रदायाचा तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा या शिकवणीचा हा वारसा म्हणजेच वसुंधरा संवर्धनाचा. ही वसुंधरा पायदिंडी म्हणजे फक्त चालणे नव्हे, तर आत्म्याला शुद्ध करणारी यात्रा आहे. आपल्याला दिंडीतील प्रत्येक यात्रिकींच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज दिसून येत आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद, सद्गुरूंप्रती उत्कट भाव पाहायला मिळत आहे. भक्ती, प्रेम, सामूहिकता आणि एकरूपतेचे अद्भुत संगम म्हणजे ही वसुंधरा पायदिंडी. यानंतर पीठावरील सर्वच यात्रिकींना, सर्व कार्यकर्त्यांना तसेच या वसुंधरा पायदिंडी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी जमलेल्या सर्व भाविक भक्तांना दिंडी प्रशासनामार्फत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.